नमस्कार, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपल्याला बनवायचा आहे गोडा मसाला। गोडा मसाला म्हणजेच नावाप्रमाणेच आहे, यामध्ये मिरचीचा वापर अजिबात करत नाही आणि जरी केला तरी खूप कमी प्रमाणामध्ये केला जातो। आज आपण 400 ग्राम धने घेतलेले आहेत, त्यासाठी तुम्ही 100 ग्राम मिरचीचा वापर करू शकता जर तुम्हाला यामध्ये थोडं तिखट टाकायचं असेल तर हा मसाला कुठे कुठे आणि कसा वापरायचा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। रोजच्या जेवणामधील जी दाल खिचडी असते त्याचा स्वाद आणखी वाढवण्यासाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता। लग्नाच्या पंक्तीमधील तुम्ही जो मसाला भात खाता त्यामध्ये जो मसाला टाकला जातो तो देखील हाच मसाला आहे। मुगाची उसळ किंवा मटकीची उसळ किंवा इतर कुठल्याही कडधान्याच्या ज्या उसळी असतात त्यामध्ये देखील तुम्ही हा मसाला वापरू शकता। ज्या भाजीमध्ये तुम्हाला हिरवी मिरचीचा वापर करायचा आहे त्या भाजीची चव वाढवण्यासाठी देखील तुम्ही हा गोडा मसाला वापरू शकता। सोबतच गोडा मसाला आणि चटणी दोन्ही देखील तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये टाकू शकता। तर गोडा मसाला बनवण्यासाठी आपल्याला कुठल्या साहित्याची आवश्यकता आहे ते आधी आपण पाहणार आहोत। तर शहाजिरे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत 20 ग्राम, लवंग घेतलेली आहे आपण 20 ग्राम। लवंग आणि मिरे मसाल्याला तिखटपणा देण्याचं काम करतील, त्याचबरोबर रंग देखील देतील। मसाला वेलची घेतलेली आहे आपण 20 ग्राम, स्टार फूल घेतलेला आहे आपण 20 ग्राम, मायपत्री घेतलेली आहे आपण 20 ग्राम। मायपत्री म्हणजे अशा पद्धतीचे हे फुलं असतात। त्याचबरोबर जायफळ घेतलेले आहे आपण 4 ग्राम। मीठ लागणार आहे आपल्याला या ठिकाणी 60 ग्राम। हिंग या ठिकाणी मी पावडर हिंग घेतलेला आहे 20 ग्राम। तुम्ही या ठिकाणी खडा हिंग देखील वापरू शकता, ते देखील तुम्ही 20 ग्राम घेऊ शकता। दगडफूल घेतलेला आहे आपण या ठिकाणी 20 ग्राम। दगडफुलामुळे देखील मसाल्याला काळा रंग येतो। तमालपत्र घेतलेले आहेत आपण 20 ग्राम। तमालपत्रामुळे मसाल्याला छान फ्लेवर येतो, त्याचबरोबर खुशबू देखील येते। आता आपण या ठिकाणी 40 ग्राम साहित्य लागणार आहे त्या वस्तू बघूया। तर हळद घेतलेली आहे आपण 40 ग्राम, मिरे घेतलेले आहेत आपण 40 ग्राम। मिरे देखील मसाल्याला थोडासा तिखटपणा देण्याचं काम करतात। खसखस घेतलेली आहे आपण 40 ग्राम। दालचिनी घेतलेली आहे आपण 40 ग्राम। रोजच्या वापरातले जिरे जे असतात ते घेतलेले आहेत आपण 50 ग्राम। जिरे आपण थोडे जास्त घेतलेले आहेत या ठिकाणी। मसाल्यामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेच धने, तर धने घेतलेले आहेत आपण 400 ग्राम। तीळ घेतलेले आहेत आपण या ठिकाणी 200 ग्राम। सुके खोबरे घेतलेले आहेत आपण 200 ग्राम। तर खोबऱ्याचा जो किस आहे तो आपल्याला 200 ग्राम घ्यायचा आहे। तर 200 ग्राम किस बनवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 3 वाट्याची आवश्यकता पडणार आहे। तर मी मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी खोबऱ्याच्या वाट्या ठेवलेल्या आहेत। 3 वाट्या जर तुम्ही किसून घेतल्या तर याचा 200 ग्रामचा खोबऱ्याचा किस तयार होतो। आणि जर तुम्हाला मिरची टाकायची असेल मसाल्यामध्ये तर 400 ग्राम धण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 100 ग्राम मिरचीचा वापर करायचा आहे। तर या खोबऱ्याचा मी किस तयार करून घेणार आहे। तर खोबऱ्याचा मी किस तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता 3 खोबऱ्याचा एवढा किस तयार झालेला आहे। हा जो खोबऱ्याचा किस आहे तो 200 ग्राम आहे। आता आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे मसाल्याचा रंग छान येतो, त्याचबरोबर मसाला चविष्ट होतो। मसाल्यामधून भाजीवरती छान तेल देखील रिलीज होतं आणि मसाला कुटण्यासाठी देखील लवकर कुटला जातो। मसाला जास्त काळ टिकतो देखील, त्यासाठी आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहेत। तर सर्वात अगोदर आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत। धने आपल्याला करपवायचे नाही आहेत, तर धने छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। 4 ते 5 मिनिटांमध्ये आपले धने छान भाजले जातात। सर्वात जास्त टाईम धने भाजण्यासाठीच आपल्याला लागतो। बघू शकता धण्याचा रंग चेंज झालेला आहे। धने आपले छान भाजलेले आहेत पण करपलेले नाही आहेत। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया। आता सेम कढईमध्ये आपण तमालपत्र टाकून घेतलेलं आहे। तमालपत्र देखील आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। तमालपत्र भाजत आलं की आपल्याला यामध्ये दगडफूल भाजून घ्यायचं आहे। दगडफूल भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपण तमालपत्र भाजल्याच्या नंतर यामध्ये दगडफूल टाकलेलं आहे। दगडफूल देखील आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। दगडफूल आपलं छान भाजलेलं आहे, दोन्हीचाही रंग चेंज झालेला आहे। आता ते देखील आपल्याला धण्यावरतीच काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे। खोबऱ्याचा किस देखील आपल्याला करपवायचा नाही आहे, ब्राऊन रंगामध्ये आपल्याला खोबऱ्याचा किस छान भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही खोबऱ्याचा किस जे आहे ते भाजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही, लगेचच खोबऱ्याचा किस जो आहे तो ब्राऊन झालेला आहे। छान सर्व बाजूने सेम अशा रंगामध्ये भाजून घेतलेला आहे आपण। बघू शकता छान आपलं खोबरं देखील भाजलेलं आहे। आता आपण खोबरं जे आहे ते आपल्याला वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ देखील आपल्याला छान तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर तीळ देखील आपण छान भाजून घेतलेले आहेत।
तिळामधून देखील छान तडतड असा आवाज येत आहे। सर्व तीळ आपण छान भाजून घेतलेले आहेत। तिळाचा रंग देखील चेंज झालेला आहे आणि तीळ छान फुटलेले देखील आहेत। आता आपल्याला यामध्ये खसखस टाकून घ्यायची आहे। तिळासोबतच आता आपल्याला खसखस देखील भाजून घ्यायची आहे। खसखस भाजण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपण तीळ भाजत आल्याच्यानंतर खसखस टाकलेली आहे। तीळ आणि खसखस देखील छान भाजलेले आहे। खोबऱ्याचा किस काढलेला आहे, त्याच ताटामध्ये आता आपल्याला खसखस आणि तीळ टाकून घ्यायचे आहेत। म्हणजेच जे तेल सोडणारे साहित्य ते आपण एकत्र काढलेले आहेत। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला काही मसाले तळून घ्यायचे आहेत। तर यामध्ये मी मिरे टाकलेले आहेत। मिरे आपल्याला तेलामध्ये थोडेसे तळून घ्यायचे आहेत। मिरे थोडे तळले, त्यामध्ये मी टाकलेले आहेत लवंगा, त्याचबरोबर स्टारफूल टाकलेला आहे, मसाला वेलची टाकलेली आहे। हे सर्व साहित्य आता आपल्याला तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत, म्हणजेच तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। 1 ते 2 मिनिट मी हे तेलामध्ये छान तळून घेतलेले आहेत। तर हे सर्व साहित्य आपले भाजले गेलेले आहेत। आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। आता हे तळलेले जे साहित्य आहे ते आपल्याला वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। तर जे तळलेले साहित्य आहे ते देखील मी वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला दालचिनी तळून घ्यायची आहे। तर तेलावरती आपल्याला दालचिनी देखील एक अर्धा मिनिट छान परतून घ्यायची आहे। दालचिनी देखील भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, दालचिनी देखील लगेचच भाजल्या जाते। तर बघू शकता दालचिनीचा देखील रंग चेंज झालेला आहे। यामध्ये मी जायफळ टाकलेले आहे बारीक तुकडे करून, त्याचबरोबर मायपत्री टाकलेली आहे। दालचिनी, मायपत्री आणि जायफळ आपण एकत्र भाजून घेतलेलं आहे। हे देखील आता छान भाजलेलं आहे। जे बाकीचे तळलेले मसाले आहेत त्यावरतीच आपल्याला हे देखील काढून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये थोडंसं तेल उरलेलं आहे, यामध्ये मी जिरे टाकून घेत आहे। गॅस मी एकदम कमी केलेला आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर मी या ठिकाणी शहाजिरे देखील टाकून घेतलेले आहेत। शहाजिरे आणि जिरे आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत। जे कढईमध्ये तेल उरलेलं आहे त्यावरतीच आता आपण हे परतून घेणार आहोत। आता शहाजिरे आणि जिरे आपण थोडे भाजून घेतलेले आहेत। यामध्ये आता आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे। तुम्ही हळद कच्ची देखील वापरू शकता किंवा तेल पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर कढईमध्ये तुम्ही हळद टाकून घेऊ शकता। तर यामध्ये मी आता हळद टाकून घेत आहे। हळद देखील आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे, त्यामुळे मसाल्याला रंग छान येतो। त्याचबरोबर मीठ आणि हिंग देखील आपल्याला हळदीवरतीच टाकून घ्यायचं आहे आणि हे देखील आपण परतून घेतलेलं आहे। हळद, जिरे ते देखील आपण तळलेल्या मसाल्यावरतीच टाकून घेतलेलं आहे। सर्व मसाले मी पंख्याखाली ठेवून थोडेसे थंड करून घेतलेले आहेत, त्यामुळे मिक्सर खराब होणार नाही। आणि आता आपल्याला मिक्सरमध्ये सर्व मसाले वाटून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी मिक्सरचा छोटा जार घेतलेला आहे, तुम्ही मोठा जार देखील घेऊ शकता। छोट्या जारमध्ये मसाला जास्त बारीक तयार होतो, त्यासाठी मी या ठिकाणी छोट्या भांड्याचा वापर करत आहे। छोट्या भांड्यामध्ये मसाला बनवण्यासाठी वेळ लागतो, पण मसाला छान बारीक होतो, त्यासाठी मी छोटाच भांडा वापरणार आहे। या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला धने, तेजपत्ता आणि दगडफूल जे आहे बारीक करून घ्यायचं आहे। जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता तेजपत्ता, धने छान बारीक झालेले आहे। आता आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। बाकीचे सर्व राहिलेले धने जे आहेत ते मी अशाच पद्धतीने बारीक करून घेणार आहे। सर्व धने आपण बारीक करून घेतलेले आहेत। आता या ठिकाणी आपल्याला खोबरं, खसखस आणि तीळ बारीक करून घ्यायचे। तर मिक्सरच्या जारमध्ये मी खोबरं, खसखस आणि तिळाचं जे मिश्रण आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि ते देखील आपण या ठिकाणी बारीक करून घेतलेलं आहे। सर्व खोबरं आणि खसखस आपण या ठिकाणी बारीक करून घेतलेली आहे। आता या ठिकाणी आपल्याला जे तळलेले मसाले ते बारीक करून घ्यायचे आहेत। ते देखील मसाले मी या ठिकाणी बारीक करून घेतलेले आहेत आणि ते देखील मसाले आपल्याला आधीच्याच मसाल्यावरती काढून घ्यायचे आहेत। तर दोनदा करून मी हे तळलेले मसाले देखील बारीक करून घेतलेले आहेत। मिक्सर जर गरम झालं तर थोडा वेळ याला थंड होऊ द्यायचा आहे, त्यानंतर परत मसाला काढून घ्यायचा आहे। कंटिन्यू तुम्ही हा मसाला बारीक करून घेऊ नका, मिक्सरला थंड होऊ द्या, त्यानंतर बाकीचे मसाले कुटून घ्या, जेणेकरून तुमचं मिक्सरचं भांडं खराब होणार नाही किंवा मिक्सर देखील खराब होणार नाही। मसाले थंड झाले तरी देखील मिक्सरमध्ये बारीक होतात। आता हे सर्व मसाले आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचे आहेत। मी हाताने मिक्स करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम सुरेख असा रंग आलेला आहे मसाल्याला आपल्या। हा मसाला आता आपल्याला मिक्सरमध्ये परत एकदा फिरून घ्यायचा आहे, त्यामुळे छान एकजीव होईल। तर थोडा थोडा करत मी मिक्सरमध्ये याला फिरून घेणार आहे। सर्व मसाला आता मी या ठिकाणी मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही मसाल्याला एकदम सुरेख रंग आलेला आहे आणि मसाल्याची जी खुशबू आहे ते तर पूर्ण किचनमध्ये खूप सुंदर अशी दरवळत आहे।
खूप खुशबूदार आणि खूप मस्त असा फ्लेवरफुल असा आपला हा मसाला तयार झालेला आहे। आपला हा गोडा मसाला तयार झालेला आहे। काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून तुम्ही हा वर्ष 2 वर्ष वापरू शकता, पण शक्यतो तुम्ही 5 ते 6 महिन्याचाच मसाला तयार करा। त्यामुळे मसाल्याचा फ्लेवर, रंग आणि आरोमा जे आहे ते टिकून राहतो। मसाला नेहमी काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचा। काचेच्या भरणीमध्ये कुठल्याच गोष्टीचं रिॲक्शन होत नाही, मसाला अजिबात खराब होत नाही, त्यामधील वास देखील जात नाही। रोजच्या वापरासाठी तुम्ही अशा पद्धतीने एका छोट्या भरणीमध्ये मसाला काढून ठेवू शकता। एकदम मस्त असा आपला हा गोडा मसाला तयार झालेला आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।